नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ज्येष्ठ अमावस्या ही 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:52 सुरू होते आहे आणि ती 14 तारखेला म्हणजे 14 जुलै मंगळवार रोजी दुपारी 3:14 संपते आहे. तर या अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील कटकटी अडचणी दूर व्हाव्यात म्हणून कोणते उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याच ताईंचा प्रश्न की घरात वास्तुदोष आहे, इडापिडा आहे, कटकटी आहेत किंवा करणी बाधा आहे. घरात एखादी अशी व्यक्ती आहे की जी बाधित आहे, सतत त्रास देत असते, दंगा करत असते, कुठलीही गोष्ट ऐकत नाही. मुलं असतील तर ती शाळेत जात नाहीत, शाळेत जायला त्रास देतात. आजारी व्यक्ती असतील तर त्यांचं आजारपण लवकर बरंच होत नाही. घरात सारख्या कटकटी असतात, नवरा बायकोंमधील वाद, सासवा सुनेमधील वाद, ज्या घरात या सगळ्या गोष्टी घडत असतात ना, तर त्या घरात कुठली तरी नजर बाधा असते, वाईट दोष असतात. आणि अमावस्या ही तिथी अशी आहे की या दिवशी ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या जास्त सक्रिय होत असतात आणि त्यांचं काम हे अधिक प्रभावीपणे चालत असतं. तर त्याच्यासाठीच आपल्याला काही उपाय करायचे. तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे कर्पूर होम. तर कर्पूर होम कसा करायचा हेही मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपल्या घरातील वाईट बाधा, नजरदोष ह्या दूर व्हाव्यात, घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक गोष्टी घरात घडाव्यात, सगळं काही मंगलमय व्हावं, यासाठी पहिले तर अमावस्ये दिवशी आपल्याला संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरात ज्या काही जाळ्या जळमटे असतील, ज्या काही घाण असेल तर ते कोपरा आणि कोपरा या दिवशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं, म्हणजे बाहेरची जी काही वाईट शक्ती आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सकाळी उठून देवपूजा वगैरे सगळं काही करून घ्यायचं. तर ही जी काही अमावस्या आहे तर ती 6:52 संध्याकाळच्या टायमिंगला सुरू होते आहे आणि मंगळवारी 3:14 आहे. पण तसं पाहायला गेलं तर उदय तिथीनुसार ही अमावस्या मंगळवारीच पकडली जाणार आहे. त्यामुळे मी जे काही उपाय सांगते तर ते तुम्हाला उद्या आणि मंगळवारीच करायचे आहेत. त्याच्यासाठी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ अंघोळ करायची, घरातील देवांना देवपूजा करून घ्यायची, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे काही विधी आहेत तर ते करायचे. जरी अमावस्या दुपारी संपवत असली तरीही हा दिवस सूर्याने बघितला असल्यामुळे अमावस्या ही मंगळवारीच गृहीत धरली जाणार आहे, ही शास्त्रानुसार. त्याच्यासाठी तुम्ही कर्पूर होमची ही सेवा करू शकता. कर्पूर होम करण्यासाठी तुम्ही जर उद्यापासून सुरुवात केली तर कर्पूर होम कसा करायचा असतो, अमावस्या ते अमावस्या, पौर्णिमे टू पौर्णिमा असं करायचं असतो. त्यामुळे तुम्हाला जर उद्यापासून कर्पूर होम करायचा असेल तर संध्याकाळच्या टायमिंगला 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 11 वाजेपर्यंत, 7 ते 11 या टायमिंगमध्ये तुम्ही कधीही कर्पूर होम करू शकता. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तो एक नारळ. जो नारळ असतो तर त्याची साल नाही काढून घ्यायची बघा. साल काढलेला नारळ असेल तरीही चालू शकतो, पण शक्यतो काय असतं की त्याच्यावरती आपल्याला कापूर हा प्रज्वलित करायचा असतो, त्यामुळे त्याला तडा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो त्याचं केसर हे काढू नका. केसर असलेलाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. संध्याकाळच्या टायमिंगला दिवाबत्ती लावून झाली की हा नारळ एखादं ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये ठेवायचा. नारळ हातामध्ये धरायचा नाही. त्याच्यावरती नारळ ठेवला की आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी जे कापूर असतो ना, तर भीमसेनी कापरात नकारात्मकता दूर करण्याची खूप शक्ती असते. त्यामुळे शक्यतो भीमसेनी कापूर घ्या. नसेल तर साधा आपण जो रेग्युलर कापूर वापरतो तो वापरला तरीही चालू शकतं. तर भीमसेनी कापराच्या 7 वड्या घ्यायच्या. एक वडी त्या नारळावरती ठेवायची, ती प्रज्वलित करायची आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आपल्याला जप करायचा आहे. तर हा जप कसा करायचा, एक जी कापराची वडी आहे तर ती पूर्ण जळेतोपर्यंत थांबायचं आणि ती पूर्ण शांत होऊ द्यायची नाही. थोडासा कापूर राहिला की दुसरी वडी टाकायची, ती पूर्ण जळेतोपर्यंत श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. पुन्हा ती संपत आली की दुसरी टाकायची, पण याच्यात खंड पडू द्यायचा नाही. तो कर्पूर होम हा विझू द्यायचा नाही आहे. अशा पद्धतीनं 7ही कापराच्या वड्या प्रज्वलित होईतोपर्यंत आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे.
हा जप आपल्याला अतिशय प्रभावशाली असतो. आपल्या घरात ज्या काही वाईट शक्ती असतात, जे काही दोष असतात, तर त्या दूर करण्याचं काम ही कर्पूर होम करत असतो. आणि या दिवशी जर तुम्ही उद्यापासून सुरुवात केली तर पुढच्या अमावस्यापर्यंत तुम्हाला हा कर्पूर होम करावा लागणार आहे. तर याचे नियम काय असतात? नियम अगदी साधे आहेत. दररोजच्या दररोज तुम्ही हा होम करायचा. दररोज संध्याकाळी झाली की संध्याकाळच्या टायमिंगला दिवाबत्ती करायची आणि अशा पद्धतीनं आपल्याला कापराच्या वड्या नारळावरती प्रज्वलित करायच्या आहेत. जर नारळाला कुठं जर तडा वगैरे गेला तर तो आपण फोडून त्याचा गोड काहीतरी प्रसाद करू शकतो. शक्यतो तडा केसर असलेल्या नारळाला जात नाही. जर गेलाच तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरा काही जर दोष तुम्हाला वाटला की नारळ खराब आहे तर तो तुम्ही बदलू शकता. पण शक्यतो अमावस्या तो अमावस्या एक नारळ हा जातो. याला वेगळे असे काहीच नियम नाही आहेत. फक्त मांसाहार वर्ज्य करायचा. या कर्पूर होमचा जो काही तुम्ही सेवा करताय, जी काही सेवा याच्यातून घडते आहे, त्याच्यातून तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होणार आहेत. घरातील कटकटी भांडणं ही कायम स्वरूपाची बंद होणार आहेत. घरात ज्या काही बाधित व्यक्ती असतील, त्रास देणारी लोक असतील, तर त्या सगळं शांत येणार आहे. आणि हे 100% होतं. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा तुम्ही उद्यापासून नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि साधा आणि सोपा उपाय तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय. पिवळी मोहरी ही आपल्याला माहिती आहे की तंत्र मंत्र करण्यासाठी वापरली जाते. पिवळ्या मोहरीनं नजर काढली तरीही नजर दोष दूर होतो, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पिवळ्या मोहरीचे अगदी साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत. आणि तुम्ही हा पिवळ्या मोहरीचा उपाय सोमवारी किंवा मंगळवारी कोणत्याही दिवशी, ज्या 2 दिवसात अमावस्या आहे त्या 2 दिवसात तुम्हाला कधी वेळ मिळेल त्या टायमिंगला तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चालू शकतं. आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. घरामध्ये जी काही रक्षा असते, जो आपण विभूती असते, अंगारा वगैरे असतो, अगरबत्ती वगैरे लावलेला, तर तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे. हाताची मूठ बंद करायची आणि कालभैरवाष्टक स्तोत्र हे आपल्याला 11 वेळेला म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. कालभैरव हे आपल्याला प्रत्येक कठीणातील कठीण संकटातून बाहेर पाडण्याचं काम हे करत असतात. त्यामुळं त्यांची ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे. हातामध्ये पिवळी मोहरी आणि रक्षा घेऊन 11 वेळेला कालभैरवाष्टक म्हटल्यानं घरातील जी काही वाईट शक्ती असतील, बाधा असतील, तर त्या दूर होतात. बघा, प्रत्येक घरामध्ये बऱ्यापैकी 90% घरं अशी आहेत की त्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा हे 2 दिवस आले की घरात वाद भांडणं कटकटी ह्या होतच राहतात. आता मला स्वतःला अनुभव आहे की अमावस्या आली की घरात ह्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यासाठी मी प्रत्येक अमावस्येला हे करत असते. ज्यावेळी आपलं हे 11 वेळेला म्हणून होईल त्याच्यानंतर ही जी रक्षा आणि पिवळी मोहरी आहे तर त्याचे 4-4 दाणे आपल्याला घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे. आणि हे जी मोहरी आहे किंवा रक्षा आहे तर ती रात्रभर आपल्या घरामध्ये तशीच राहू द्यायची आहे, झाडायची नाही. संध्याकाळी झाडलोट केली तरी ती मोहरी तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र घर स्वच्छ करताना हे सगळं काही जे आहे तर ते घरातून बाहेर काढायचं, म्हणजे घरातील निगेटिव्हिटी ही घरातून दूर जाते. बघा, ज्या घरात लहान लहान मुलं चिडचिड करतात, दंगा करतात, अभ्यास करत नाहीत, शाळेत जात नाहीत, पत्नीमधील भांडणं असतील, जे काही तुमच्या घरातील प्रॉब्लेम असतील, सगळ्यांवरती फक्त एकच आणि एकच उपाय आहे. तोही जालिम उपाय पिवळ्या मोहरीचा. तो तुम्ही अवश्य करा. तुमच्या घरात शांतता, सुख, समाधान हे नांदेल. बघा, एखादं काम आपण खूप चांगल्या पद्धतीनं करत असतो, पण एखादं काम व्यवस्थित चालताना अचानकच, आता समजा एखादा आपण बिझनेस करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला नफा व्हायचंच बंद होतं किंवा बिझनेस चालतच नाही, किंवा एखादं चांगलं काम करतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे येतात. त्यावेळी काय असतं तर तो नजरदोष असतो. हे नजरदोषसुद्धा या पिवळ्या मोहरीच्या उपायाने दूर होतात. आणि कर्पूर होमामुळं घरामध्ये तुमच्या इतकी शांतता नांदेल की तुम्ही म्हणाल की ताई, तुम्ही हा उपाय सांगितला आणि आम्ही केला, पण आमच्या घरात घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये इतका बदल झाला आहे की हे तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल. त्यामुळं हा ज्येष्ठ अमावस्याला या दोन्हीपैकी एखादा उपाय तरी तुम्ही नक्की करा. आणि जर या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की करा. चॅनलला सबस्क्राईबही करा. समोरील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.